जय महाराष्ट्र मंडळी। 22 तारखेला पहलगामचा आतंकवादी हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानची चारी बाजूनी कोंडी करण्यासाठी भारत सरकारने अनेक निर्णय घेतले। त्यातील एक निर्णय असा की पाकिस्तानचे जेवढे पण नागरिक भारतामध्ये राहत आहेत त्यांना ताबडतोब भारत सोडून जाण्यास सांगितले। त्याची टाइमलाईन सुद्धा संपली। आता सर्व पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानमध्ये परतले, पण सीमा हैदर अजून भारतामध्येच आहे। आता सीमा हैदरचं होणार काय, ती पाकिस्तानात परत जाणार की नाही, असे अनेक प्रश्न सर्वांना पडले आहेत। आता सीमा मॅडम जी आहे ती पाकिस्तानमध्ये बसून पबजी खेळायची। पबजी खेळता खेळता ती यूपीच्या सचिन मीना नावाच्या व्यक्तीच्या प्रेमात पडली। मग काय, ती स्वतःचे 4 पोरं घेऊन सर्वात पहिले दुबईला गेली। दुबई मार्गे ती नेपाळला पोहोचली। नेपाळमध्ये तिने हिंदू धर्माच्या पद्धतीने सचिन सोबत लग्न केलं आणि इल्लीगली ती भारतामध्ये आली। आता पाकिस्तानचे सर्व नागरिक पाकिस्तानात परतले, पण सीमा काय जायचं नाव घेत नाही। मागे एका व्हिडिओमध्ये तिने जाहीरपणे सांगितलं की जर मला जबरदस्ती पाकिस्तानमध्ये पाठवलं तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल, गाडीतून किंवा ट्रेनमधून उडी मारून माझा जीव घेईल। मग आता आपण या व्हिडिओमध्ये सीमाचं काय होणार, सीमा भारतातच राहणार का की पाकिस्तानमध्ये परत जाणार की नाही, आणि असे कोणते 4-5 कारणं आहेत त्यामुळे सीमा पाकिस्तानमध्ये परत जाऊ शकत नाही, या सर्वांचा आपण या व्हिडिओमध्ये आढावा घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो, आणि जर तुम्ही पहिल्यांदा मित्राच्या यूट्यूब चॅनलवरती आला असाल तर पटकन व्हिडिओच्या खालचं सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या आणि मित्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आता 22 तारखेचा पहलगामचा हल्ला झाला, त्याच्यानंतर संपूर्ण देशामध्ये पाकिस्तानकडून बदला घेण्याची भावना होती। त्या भावनेचा सन्मान ठेवून भारत सरकारने अनेक निर्णय घेतले। त्यामध्ये पाकिस्तानसोबत जो काही आर्थिक व्यवहार आहे तो पूर्णपणे थांबवण्यात आला। त्यानंतर पाकिस्तानमध्ये भारताचे जे हाय कमिशनचे माणसं आहेत त्यांना कमी करण्यात आलं, आणि अजून एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे पाकिस्तानचे नागरिक जे भारतामध्ये आहेत त्यांना असे नागरिक जे शॉर्ट टर्म विजा किंवा लॉंग टर्म विजावरती भारतामध्ये आहेत अशा नागरिकांचा विजा रद्द करून त्यांना ताबडतोब पाकिस्तानमध्ये परत जाण्यास सांगितलं। पण सीमा हैदर जी आहे, सीमा हैदर ती आता सीमा सचिन मीना या नावाने ओळखली जाते। ही सीमा हैदर या कोणत्याच आदेशामध्ये किंवा या कोणत्याच नियमात बसत नाही, कारण सीमा हैदर कडे ना लॉंग टर्म विजा आहे ना शॉर्ट टर्म विजा आहे। ती दुबई मार्गे नेपाळ मार्गे इल्लीगली भारतामध्ये आली। आता सीमा जी आहे ही जेव्हा भारतामध्ये आली तेव्हा सीमाला आणि तिच्या बॉयफ्रेंडला म्हणजे सचिनला IB NIA आणि पोलिसांनी अटक केलं होतं। ती पोलीस कस्टडीमध्ये होती। तिची केस कोर्टात चालू आहे आणि सध्या ती जामिनावरती बाहेर आहे। ती सध्या सचिन सोबत, तिच्या नवऱ्यासोबत आणि तिची अगोदरचे 4 पोरं होते त्यांच्यासोबत ग्रेटर नोएडामध्ये राहते। जामिनावरती बाहेर आल्यानंतर सर्वात पहिला आणि चतुर निर्णय सीमाने घेतला तो म्हणजे तिने आपला धर्म बदलला। जी अगोदर मुसलमान होती ती आता हिंदू झाली आणि पुन्हा एकदा हिंदू रीतिरिवाजाने तिने सचिन सोबत लग्न केलं। आता आपण जाणून घेऊया की असे कोणते वेगवेगळी कारणं आहेत, त्या कारणामुळे सीमा हैदरला भारत सरकार डायरेक्टली पाकिस्तानमध्ये परत पाठवू शकत नाही। त्यातलं पहिलं कारण असं की सीमा हैदर हिने आपला धर्म परिवर्तन केला आहे। ती आता हिंदू आहे आणि भारत देश हा हिंदूंचा माहेरघर म्हणून ओळखलं जातं। त्यामुळे सीमाने धर्म परिवर्तन केल्यामुळे, हिंदू झाल्यामुळे भारत सरकार तिला परत पाकिस्तानमध्ये पाठवेल हे जवळजवळ अशक्य आहे, आणि सीमाच्या मते तिचं पाकिस्तानमध्ये तिच्या जीवाला धोका आहे। हे पहिलं कारण। दुसरं कारण असं की जेव्हा सीमा इल्लीगली भारतामध्ये आली, जेव्हा तिला IB ने NIA ने अटक केली होती, तिच्यावरती एक पूर्णपणे पद्धतशीर चौकशी बसवली होती। त्या चौकशीचा रिपोर्ट IB ने गृह मंत्रालयाकडे पाठवला होता, आणि अजून तरी त्या रिपोर्टवरती गृह मंत्रालय जे अमित शहा स्वतः बघतात, अमित शहा यांच्याकडून गृह मंत्रालयाकडून त्या रिपोर्टवरती अजून प्रत्युत्तर IB ला भेटलं नाहीये। ती प्रोसेस अजून चालू आहे, आणि ही प्रोसेस चालू असताना कोणत्या व्यक्तीला प्रोसेस पूर्ण व्हायच्या अगोदरच पाकिस्तानमध्ये पाठवणं हे भारताच्या कायद्यामध्ये बसत नाहीये। हे झालं दुसरं कारण। तिसरं कारण असं की जेव्हा
सीमा हैदर उर्फ सीमा सचिन मीना पाकिस्तानातून भारतामध्ये आली होती, जेव्हा तिने आपलं धर्म परिवर्तन केलं होतं, तेव्हा सीमाने आपल्याला भारताची नॅशनॅलिटी किंवा भारताचं नागरिकत्व द्यावं अशी मागणी, असं एक पत्र तिने भारताचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत किंवा जे राष्ट्रपती आहेत त्यांच्याकडे पाठवलं होतं. आता हे जे पत्र किंवा ही जी मागणी त्यांनी राष्ट्रपती यांच्याकडे केली होती, त्या मागणीचं सुद्धा अजून राष्ट्रपती भवनाकडून काहीच प्रत्युत्तर भेटलं नाहीये. आता याच्यावरती प्रक्रिया जरा लांब आहे. जे पत्र, जी मागणी सीमाने राष्ट्रपती यांच्याकडे केली आहे, ते पत्र राष्ट्रपती भवनाकडून गृह मंत्रालयाकडे जाईल. गृह मंत्रालय IB कडून आणि राष्ट्रपती भवनाकडून सर्वांकडून इनपुट घेऊन नंतर डिसाईड करेल की सीमा हैदरला भारताचं नागरिकत्व द्यायचं की नाही. हे झालं तिसरं कारण. चौथं कारण असं की सीमा हैदर जेव्हा भारतामध्ये इलिगली आली तेव्हा ती स्वतःचे 4 मुलं घेऊन आली होती आणि आता नुकतंच 1.5-2 महिन्यापूर्वी तिने अजून एका लहान बाळाला जन्म दिला आहे. आता लहान बाळाला सोडून तिला पाकिस्तानमध्ये पाठवणं हे शक्य नाहीये आणि हे भारताच्या कायद्यामध्ये सुद्धा बसत नाहीये. आता लहान बाळ जे आहे तो भारतामध्ये जन्माला आला, याचा अर्थ नैसर्गिकरित्या त्या लहान बाळाचे जे नागरिकत्व आहे ते भारतीय असणार आहे. त्यामुळे छोटं बाळ भारतामध्ये आणि छोट्या बाळाची आई पाकिस्तानमध्ये असणं हे शक्य नाहीये. दुसरं कारण असं की जेव्हा सीमा हैदर भारतामध्ये आली, तिच्यावरती अनेक पोलीस केस करण्यात आल्या, तिला NIA IB कडून अटक करण्यात आली. ही सर्व चौकशी, हे पोलीस केस, हे सर्व खटले अजून चालू आहेत आणि हे खटले चालू असताना खटले अर्ध्यातच सोडून कुठल्या व्यक्तीला किंवा कुठल्या महिलेला ती फक्त पाकिस्तानची आहे म्हणून तिला पाकिस्तानमध्ये पाठवणं हे सुद्धा भारताच्या कायद्यामध्ये बसत नाहीये. हे असे 4-5 कारणं आहेत. ते तुम्हाला परत मोजून दाखवतो, परत सांगतो. सर्वात पहिले की ती आता हिंदू झाली आहे. हिंदू झाल्यामुळे भारत हा हिंदूंचा माहेरघर आहे. दुसरं कारण म्हणजे जी IB NIA ने चौकशी केली होती त्याचा रिपोर्ट अजून सुद्धा गृह मंत्रालयाकडे पेंडिंग आहे, त्याचं अजून उत्तर भेटलं नाहीये. तिसरं कारण म्हणजे सीमा हैदरने जे नागरिकत्व द्यायची मागणी राष्ट्रपती भवनामध्ये केली होती, त्याचं सुद्धा अजून उत्तर भेटलं नाहीये. चौथं कारण म्हणजे सीमा हैदर हिला नुकताच एक बाळ झालं आहे. छोट्या बाळाला सोडून ती पाकिस्तानमध्ये पाठवणं हे सुद्धा भारताच्या कायद्यामध्ये बसत नाहीये आणि हे जमणार सुद्धा नाहीये. आणि 5वं कारण म्हणजे सीमा हैदरवरती जेवढे काही खटले चालू आहेत ते खटले आता प्रक्रिया चालू आहे आणि हे खटले चालू असताना सीमा हैदरला पाकिस्तानमध्ये पाठवणं हे आपल्या कायद्यामध्ये बसत नाहीये. तर असे काही कारणं आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये जे 118-120 पाकिस्तानी नागरिक सापडले आहेत त्यांना तर पाकिस्तानमध्ये परत पाठवलं, पण सीमा हैदर ही या 4-5 कारणांमुळे भारतामध्येच राहणार सध्या तरी, असं मला तरी वाटतंय. मित्रांनो, हे सर्व कारणं बघून किंवा कारणं ऐकून तुम्हाला काय वाटतंय? सीमा हैदर भारतामध्येच राहील की भारत सरकार काहीतरी करून सीमा हैदरला तिच्या मुलांसोबत पाकिस्तानमध्ये परत पाठवेल? या सर्व घटनेवरती, या सर्व घडामोडीवरती तुमचं वैयक्तिक मत काय आहे मला खाली कमेंट करून सांगाच. व्हिडिओ आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत जर मित्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या, कारण जितकं तुम्ही सबस्क्राईब कराल तितका मोठा हा चॅनल होईल आणि जितका मोठा हा चॅनल होईल तितक्याच उत्कृष्ट व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवू शकेन. त्यामुळे व्हिडिओच्या खालचं सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या आणि मित्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ इथेच संपवतो. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.